महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी घाटकोपरमध्ये अवकळा आलेल्या इमारतींचा दौरा केला। या इमारतींमध्ये राहणं म्हणजे आपल्या आयुष्याबरोबर खूप मोठी रिस्क घेण्यासारखं आहे, कारण इमारती सध्या पडण्याच्या अवस्थेत आहेत। मेहतांच्या या दौऱ्यात मनपा कमिशनर सीताराम कुंटे आणि स्लम डेव्हलपमेंट बिल्डिंग डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित होते। प्रकाश मेहता जेव्हापासून कामाला लागले आहेत त्या 50 दिवसांमध्ये त्यांनी सर्व फाइल्स मनपा अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या। मनपाकडे जेव्हा हे प्रपोजल प्लॅन आल्यानंतर लवकरच या सर्व इमारतींचं काम सुरू करण्यात येईल आणि मोठे रस्ते तयार करण्यात येतील आणि जे लोक रस्ते आणि फुटपाथवर राहतात त्यांना दुसऱ्या जागी शिफ्ट केलं जाईल। दरम्यान धारावी प्रकल्पही लवकरात लवकर सुरू करण्यात येईल असंही ते म्हणालेत। आजच्या या पाहणीमध्ये म्युनिसिपल कमिशनर, त्याच्यानंतर अर्बन डेव्हलपमेंट प्रिन्सिपल सेक्रेटरी नितीन करीर साहेब, माळाचे VP झेंडे साहेब, आमचे कलेक्टर उपनगराचे चेन्नई साहेब आणि बाकीचे अधिकारी होते। मुळात एन वॉर्डमध्ये 149 बिल्डिंग जर्जरित आहे आणि आम्ही मागच्या शिवशाहीच्या शासनामध्ये जे अफजलपूरकर समिती नेमली होती टेनेंटेड बिल्डिंग आणि डिलिव्हरी कंडिशनला डेव्हलपमेंटसाठी, आता त्याचा फायनल आम्ही रूपरेषा तयार करतोय आणि म्हणून काही बिल्डिंग्स त्यांना आज दाखवण्यात आले। जवळजवळ आम्ही महिन्याभरात या पूर्ण सबर्बनमध्ये टेनेंटेड बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांना न्याय मिळावाची भूमिका घेण्याच्या अंतिम टप्प्यावर आहोत आणि म्हणून ही पाहणी, अशी पाहणी अजून घाटकोपर पश्चिमला, मुलुंडला, कांदिवली, बोरीवली असं काही स्पॉट आम्ही बघणार आहोत। याच्यामध्ये जिथे जिथे बोटलनेक आहेत आणि जुन्या बिल्डिंग, जसं आता आपण शेवटचं बिल्डिंग बघितलं त्याच्यामध्ये 10 टेनेंट आहेत आणि पूर्ण प्लॉट हा LBS रुंदीकरणमध्ये जातोय। 10 टेनेंटला उद्याचा उद्या PAP देऊ शकतो अशी परिस्थिती आहे।